भारत पाकिस्तान सामन्यानंतरची जी सकाळ असते ती खूप वेगळी असते। जर पराभव झालेला असला तर निराशा मनात रेंगाळत असते, जर विजय झाला असला तर चेहऱ्यावरचं हास्यच कुठं जात नाही आणि अक्षरशः सिनेमातला डायलॉग आठवतो, खुश तो तुम बहुत हो गया आज। बहुत। नाव सांग तुझं? अभिजित नांदे। कुठला आहेस ओरिजिनल? ठाण्याचा। आणि मुंबई। आणि ह्याला पकडून मी एवढ्या करता आणलंय की हा काल सामना बघायला ग्राउंडवरती होता, त्यामुळे मी तर बडबड खूप केलेली आहे, परंतु एका प्रेक्षकाच्या, भारतीय प्रेक्षकाची प्रतिक्रिया काय होती, काय अनुभव होता कालच्या मॅचचा? काल अविस्मरणीय वातावरण होतं। पहिल्यांदा इंडिया पाकिस्तान लाईव्ह बघायची मज्जा होती। तर 34,000 लोकांबरोबर बसून तो आरडाओरडा, ते चिअर करणं, प्लस आपल्या टीमचा असा परफॉर्मन्स बघून एकदम मन खुश झालं आणि तृप्त होऊन परत आलो। तुझं वय तेवढं दिसत नाहीये, पण काल जरा ब्लड प्रेशर वर खाली झालं? थोडं झालं होतं। 119ला जेव्हा आपण ऑल आउट झालो आणि त्यांची पण सुरुवात चांगली झाली होती, 10 ओव्हर 57 केला होता त्यांनी, एकच विकेट गेली होती, तेव्हा थोडं दागदुख होत होती, पण मनामध्ये माहिती होतं की आपले खेळाडू काढतील मॅच असा विश्वास वाटत होता। आणि गंमत बघा, ती नॉर्मली आपल्याला बॅट्समन जिंकून देतात। करेक्ट। आणि तू स्वतः क्रिकेट खेळतोस? हो। बॅट्समन का बॉलर? दोन्ही करतो थोडं। हो, पण कालच्या भारतीय बॉलर्सच्या कामगिरीबद्दल काय म्हणशील? म्हणजे असं खूप वेळा एक्सपर्ट्स कडनं ऐकलंय की बॅट्समॅन विन यू मॅचेस, बॉलर्स विन यू टुर्नामेंट्स। ते कालच्या गेममध्ये तसंच होतं। विकेट टफ होतं, जरा स्लो होतं विकेट, त्यामुळे बॅट आणि उसळी पण होती ती बॉलची, त्यामुळे रन बनवणं सोपं नव्हतं। पण 119 वॉज अ पार स्कोर, पण बॉलर्सनी जी कमाल केली आहे, बेसिक गोष्टी केल्या, काही वेडावाकडं ट्राय नाही केलं, जास्त उगाच यॉर्कर नाही मारले, उगाच बाउन्सर नाही मारले, बॅक ऑफ अ लेन बॉलिंग केली आणि टाईट फिल्डिंग केली। एक तो झेल सुटला, पण दॅट वॉज ओके, पण अदरवाईज पण नंतर सूर्याचा पहिला झेल आणि रिषभ पंतचे नंतरचे 2 झेल, हे सगळेच महत्त्वाचे ठरलेले आहेत। अनालिसिस करत असताना एक साधा भारतीय क्रिकेट प्रेमी किती नीट शब्दामध्ये सगळं अनालिसिस करतो याच्यावरनंच आपल्याला कळतं। अहो, पत्रकारांची गरज नाही वाटायची वेळ येते, परंतु कालचा सामना, त्याच्यातला विजय अजूनही सगळ्या लोकांच्या, काल जे 34,000 प्रेक्षक होते आनंदी चेहऱ्याने घरी गेलेले आहेत आणि सगळ्यांनी काल जून महिन्यामध्ये दिवाळी असल्याचं सारखं वाटलं। एकदम तुम्ही बरोबर सांगितलं, जून महिन्यामध्ये दिवाळी होती काल। म्हणजे सारखं दर ओव्हर नंतर जितेगा बाई जितेगा, इंडिया जितेगा, असे सगळे आरडाओरडा करत होते। हा माहोल होता फुल। त्यामुळे हीच मजा असते, ह्याच्यासाठीच आम्ही पत्रकार मैदानाकडे धाव घेतो। आणि इथले अमेरिकेतले पत्रकार, कुणी कॅलिफोर्नियामधनं आलं होतं, कुणी डेन्व्हरमधनं आलं होतं, लांब लांबून लोक प्रचंड पैसे खर्च करून सामना बघायला इथे आले होते आणि सगळे भरल्या अंतःकरणाने, समाधानी अंतःकरणाने नसाव काउंटीच्या मैदानावरनं घरी गेले। त्यामुळे भारतीय संघाचा हा विजय नुसताच पत्रकारांच्या, खेळाडूंच्या नाही, तर क्रिकेट रसिकांच्याही मनामध्ये कायमस्वरूपी राहणार आहे। सुनंदन लेले, एबीपी माझा, न्यूयॉर्क। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।